मंचावरील सर्वांना नमस्कार. उपस्थित सर्व श्रोतृवृंद, एक वेगळी जबाबदारी माझ्याकडे दिलेली आहे, ती म्हणजे परिचय करून देण्याची. इथे बसलेल्यांपैकी बहुतेक सगळेजण दीपकजींना ओळखतात, काही जण तर फार चांगल्या पद्धतीने चांगल्या अर्थाने ओळखतात आणि अतिशय दिलखुलास असा वक्ता आज आपल्याला लाभलेला आहे. पहिला एक शब्द वापरायचा झाला तर नव्या पिढीतील प्रबोधनकार म्हणजे दीपक करंजीकर. जमिनीवर आहे पण आकाशाला गवसणी घालण्याचं ध्येय म्हणजे दीपक करंजीकर. अतिशय कष्टातून, अनुकूल परिस्थितीतून या सगळ्या याच्यावर मात करून ठरवलेलं स्वप्न पूर्ण करणं म्हणजे दीपक करंजीकर. जे ठरवलं ते करणार, मग त्यासाठी काही करावं लागलं तरी चालेल, पण जे ठरवलं आहे ते तसंच होणार म्हणजे दीपक करंजीकर. एक उत्तम लेखक, उत्तम वाचक, उत्तम संवादक आणि संवाद साधण्याची कला आत्ता आपण अनुभवणार आहोतच. अभिनेता, संघटक अशी जी जी विशेषणं आपल्याला देता येतील ती सगळी विशेषणं दीपक करंजीकर यांच्या कार्यातून आजपर्यंत नाशिककरांनी अनुभवलेली आहेत. एका कंपनीमध्ये, नाशिकच्या एका कंपनीमध्ये काम करत असताना कलाक्षेत्रामध्ये नाटकामधून पुढे यायला सुरुवात झाली. त्याही आधी धुळ्यामध्ये नाटक या विषयामध्ये अनेकांशी संपर्क सहवास होता आणि हे सगळं करत असताना अनेक नाटकांमधून काम करताना चित्रपट, वेबसिरीज आणि व्यावसायिक रंगभूमीवर सुद्धा पदार्पण केलेला एक कलाकार. अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचं प्रमुख सचिवपद भूषवणं हे तसं अवघड असतं, पण 5 वर्ष एक कसरत त्यांनी ती पेलवलेली आहे. मराठी नाट्य संमेलन अमेरिकेमध्ये यशस्वी व्हावं यासाठी म्हणून ज्यांनी आपल्या जीवाचं रान केलं ते म्हणजे दीपक करंजीकर. साधारणपणे 140 ते 150 अशा कंपन्या आहेत की ज्या कंपन्यांचे सल्लागार म्हणून दीपक करंजीकर सध्या काम करत आहेत. महाराष्ट्रातल्या अर्थव्यवस्थेवरती अभ्यास आहे, त्यामुळेच अर्थमंत्रालयाशी संबंधित अनेक समित्या, त्याचबरोबर मानव संशोधन संवर्धन विकास याच्या जे केंद्रीय याच्यात आहेत त्यात NSDच्या सल्लागार याच्यावर पण त्यांचं काम आहे. त्यामुळेच कला, अर्थशास्त्र, विज्ञान 18 वर्ष भारताबाहेर राहूनसुद्धा पुन्हा भारतात राहणार या जिद्दीने परत आलेले एक उत्तम वक्ते. साधारणपणे 60 देश ज्यांचा प्रवास झालेला आहे वेगवेगळ्या व्यावसायिक कारणांनी, वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये परदेशामध्ये जाऊन अर्थशास्त्र, अर्थनीती या विषयावरती व्याख्यान, त्याचबरोबर प्रेझेंटेशन, वेगवेगळे पेपर त्यांनी सादर केलेले आहेत. आणि असं जर मी आता सांगायला सुरुवात केलो, त्यांचा जो काय परिचय मी मिळवला तो साधारणपणे 8 पानाचा मला प्राप्त झालेला आहे आणि तो सगळा आत्ता इथे वाचणं शक्य नाही आहे. एक थी बेगम, झिपऱ्या, रेशीमगाठ, देऊळबंद यासारखे चित्रपट, मालिका, आपल्याला सगळ्यांना त्यांची पुस्तकं माहिती आहेत. घातसूत्र तर लोकांनी डोक्यावर घेतलेलं आहे. 3 पुस्तकांचं लेखन त्यांनी केलेलं आहे. सध्याचा त्यांचा व्यावसायिक रंगभूमीवरचा अमेरिकन अल्बम हे नाटक चांगलंच गाजतं आहे. कसाबवरती एक नाटक त्यांनी
व्यावसायिक रंगभूमीवरती केलेलं, यापूर्वी केलेलं आहे. एक झुंज वाऱ्याशी हे व्यावसायिक नाटक त्यांचं चालू आहे. म्हणजे हे सुद्धा चालू आहे. या व्याख्यानाबरोबर अनेक अशा गोष्टी आहेत की ज्या सातत्याने ते करत असतात आणि अजूनही सातत्याने अर्थशास्त्र, अर्थनीती, अर्थक्रांती या विषयावरती अभ्यास करतायत, व्याख्यानं देत आहेत. असे आजचे वक्ते आदरणीय दीपकजी करंजीकर यांचं आपण सगळेजण टाळ्या वाजवून स्वागत करूयात. सुरुवातीला मिलिंद चिंदेड्यांचा आभार. 18 खंड त्यांनी दिलेले आहेत. तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशींच्या समग्र वाङ्मयाचे 18 खंड डॉक्टर सुनील कुमार लवटे यांच्या अधिपत्याखाली प्रकाशित झालेले आहेत. आपल्याकडे ते ग्रंथ नाहीत हे लक्षात आल्यानंतर 1 ते 18 असे सलग 18 खंड आपल्याला ॲडव्होकेट चिंदेड्यांनी दिलेले आहेत. साधारण 5-5.5 हजार रुपये त्या सगळ्या संग्रहाची किंमत आहे. त्याच्याही पेक्षा लक्ष्मण शास्त्री जोशींनी लिहिलेले जे लेख आहेत ते अनमोल आहेत. कारण एका बाजूनी अत्यंत कर्मठ धर्म या संदर्भामध्ये ज्ञान असलेला ज्ञानी माणूस आणि दुसऱ्या बाजूनी तितकेच प्रागतिक रॉईस्ट असलेले महाराष्ट्र घडवण्याचं काम करणाऱ्या व्यक्तिमत्वांमधलं एक आघाडीचं व्यक्तिमत्व म्हणून शास्त्रीभावांचा परिचय सगळ्या महाराष्ट्राला आहे. नवीन पिढीने सुद्धा हे सगळं वाङ्मय वाचलं पाहिजे. म्हणजे लवटे सरांनी असं म्हटलं की हे वरवर वाचण्याचं काम नाही, याला बैठक मारूनच वाचलं पाहिजे. पण ते वाचावं त्याकरता आपण ते मुद्दाम या ठिकाणी उपलब्ध करून दिले. मिलिंद चिंदेड्यांचं त्याबद्दल ऋण व्यक्त केलं पाहिजे. ट्रम्प आले आणि ते येण्या अगोदर पडझड सुरू झाली. ट्रम्प आल्यानंतर बऱ्यापैकी खळबळ सुरू झाली. म्हणजे माझ्या US राहणाऱ्या एका मित्रांनी सांगितलं इतका इरॅटिक प्रेसिडेंट अमेरिकेच्या इतिहासात कधी नव्हता, एवढा इरॅटिक ट्रम्प आहे. भारतीय लोकांना खूप त्याच्याबद्दल कुतूहल आहे. आणि भारतावर नक्की काय परिणाम होणार आहे, ट्रम्प नक्की काय करतील याच्या संदर्भामध्ये बोलण्या इतका अभ्यास असलेले दीपक करंजीकरांसारखी दुसरी व्यक्ती आपल्याला उपलब्ध झाली नसती. त्यामुळे त्यांच्यात आणि तुमच्यात मी फार वेळ थांबणार नाही. मी त्यांना विनंती करणार आहे की ट्रम्प 2.0 आणि त्याचा भारतावर होणारा परिणाम यावरती आपण आपले विचार व्यक्त करावेत. एक परवानगी तुमच्याकडनं मी घेणार आहे की मी खाली बसून भाषण ऐकीन, म्हणजे आम्हाला ते नीट ऐकता येईल. ती परवानगी आपण द्यावी आणि आपल्या भाषणाला सुरुवात करावी. धन्यवाद.